वृषभ राशी 18 मे ते 24 मे 2026 साप्ताहिक राशीफल। वृषभ राशीच्या व्यक्ती म्हणजे स्थिरता, संयम आणि शांत शक्तीचे प्रतीक। बाहेरून शांत दिसणारे पण आतून प्रचंड जिद्दी असणारे तुम्ही लोक सहज कोणासमोर झुकत नाही। तुमच्या मनात एकदा एखादी गोष्ट ठरली की मग कितीही अडथळे आले तरी तुम्ही मागे हटत नाही। तुमच्या स्वभावातच एक वेगळीच सहनशीलता असते। इतर लोक घाईघाईने निर्णय घेतात, पण वृषभ राशीचे लोक प्रत्येक गोष्ट खोलवर विचार करूनच पाऊल टाकतात आणि म्हणूनच आयुष्यात उशीर का होईना पण तुम्हाला स्थिर यश मिळते। तुमच्यासाठी पैसा, सुरक्षितता, कुटुंब आणि आत्मसन्मान या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। तुम्ही सहज कोणावर विश्वास ठेवत नाही, पण एकदा कोणाला आपले मानले की शेवटपर्यंत साथ देता। मात्र जेव्हा कोणी तुमच्या विश्वासाशी खेळते तेव्हा तुमचा शांत स्वभावामागचा ज्वालामुखी अचानक जागा होतो आणि हाच काळ आता तुमच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन येणार आहे। 18 मे ते 24 मे 2026 हा आठवडा वृषभ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि नाट्यमय घडामोडींनी भरलेला राहणार आहे। ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे की जणू ब्रह्मांड स्वतः तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याचा निर्णय घेत आहे। अनेक दिवसांपासून मनात साचलेली अस्वस्थता, अपूर्ण इच्छा आणि सतत चालणारा संघर्ष आता एका निर्णायक टप्प्यावर येणार आहे। या आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला एखादा असा संकेत मिळू शकतो ज्यामुळे तुमच्या विचारसरणीत मोठा बदल होईल। काही लोकांना अचानक एखादी बातमी मिळेल, काहींना नवीन संधी मिळेल, तर काहींना एखाद्या व्यक्तीचे खरे रूप समजेल। हा काळ सत्य उघड करणारा असेल। ज्या लोकांनी तुमचा फायदा घेतला, तुमच्या शांततेला कमजोरी समजले, त्यांना आता तुमची खरी ताकद दिसू लागेल। या आठवड्यात तुमच्या राशीवर शुक्राचा प्रभाव विशेष राहणार आहे, त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल। लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतील। तुमच्या शब्दांना किंमत मिळेल। विशेषतः समाजात, कार्यक्षेत्रात किंवा कुटुंबात तुमचा प्रभाव वाढताना दिसेल। काही लोकांना अचानक प्रसिद्धी किंवा मानसन्मान मिळू शकतो। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा भाग्यशाली ठरू शकतो। ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या हळूहळू मार्गी लागू लागतील। व्यवसायात नवीन करार, नवीन काम किंवा आर्थिक लाभाचे संकेत आहेत। काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो। मात्र येथे एक गोष्ट लक्षात घ्या, पैसा येईल पण त्याचवेळी मत्सर करणारे लोकही वाढतील, त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवू नका। नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा असेल। वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील। काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते, पण कामाच्या ठिकाणी एखादी गुप्त स्पर्धा सुरू असल्यासारखे वातावरण राहू शकते, त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे। तुमच्या योजना किंवा पुढील निर्णय प्रत्येकासमोर सांगू नका। प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा अत्यंत भावनिक आणि रहस्यमय ठरू शकतो। एखादी जुनी व्यक्ती अचानक पुन्हा आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू शकते। काहींना मनातील भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल। विवाहित लोकांसाठी जोडीदारासोबत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात, पण हट्टीपणा आणि अहंकार नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकतो, त्यामुळे संवाद खूप महत्त्वाचा ठरेल। कौटुंबिक वातावरणात सुरुवातीला तणाव जाणवेल। घरातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे मन दुखावले जाऊ शकते, पण आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल। घरात धार्मिक कार्य, पूजा किंवा शुभ बातमीचे संकेत आहेत। काहींना पूर्वजांचे आशीर्वाद मिळाल्यासारखे अनुभव येतील। आरोग्याच्या दृष्टीने हा काळ मध्यम राहील। थकवा, मानदुखी, डोळ्यांचा त्रास किंवा झोपेची समस्या जाणवू शकते। मानसिक ताण जास्त वाढू देऊ नका। निसर्गाच्या जवळ वेळ घालवणे आणि शांत राहणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल। या आठवड्यातील सर्वात मोठा दैवी संकेत असा आहे की तुमच्या आयुष्यात आता स्थैर्य आणि परिवर्तन यांचा संगम घडणार आहे। ज्या गोष्टी कायमच्या संपल्या असे वाटत होते त्या पुन्हा सुरू होऊ शकतात आणि ज्या लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांचे खरे चेहरेही समोर येऊ शकतात। ब्रह्मांड तुम्हाला आता एकच संदेश देत आहे, स्वतःच्या किमतीची जाणीव ठेवा, कारण वृषभ राशीच्या लोकांना उशिरा यश मिळते, पण जे मिळते ते कायम स्वरूपी असते। हा आठवडा तुमच्या आयुष्यात नवीन पर्वाची सुरुवात करू शकतो। 18 ते 24 मे हा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी केवळ साधा काळ नसून नियतीचा गूढ वळण ठरणार आहे। या दिवसात तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडू शकतात ज्या सुरुवातीला सामान्य वाटतील, पण पुढे जाऊन त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवतील। ग्रहांची हालचाल अशी सूचित करत आहे की ब्रह्मांड आता तुम्हाला तुमच्या खऱ्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत आहे।
वृषभ राशीचे लोक बाहेरून शांत असले तरी त्यांच्या मनात सतत विचारांचे वादळ सुरू असते. तुम्ही प्रत्येक गोष्ट मनात खोलवर साठवून ठेवता. दुःख असो, अपमान असो किंवा अपूर्ण स्वप्न, तुम्ही ते सहज कोणाला सांगत नाही. पण या आठवड्यात तुमच्या मनातील दडपलेल्या भावना अचानक बाहेर येऊ शकतात. एखाद्या प्रसंगामुळे तुम्हाला स्वतःबद्दल आणि तुमच्या आयुष्याबद्दल नव्याने विचार करावा लागेल. हा काळ विशेषतः गुप्त संकेतांचा असेल. अनेक लोकांना स्वप्नांमध्ये विचित्र अनुभव येऊ शकतात. एखादे जुने ठिकाण, जुनी व्यक्ती किंवा विसरलेली आठवण अचानक मनात येऊ शकते. काही वेळा असे वाटेल की नियती तुम्हाला एखादा संदेश देत आहे. वृषभ राशीच्या संवेदनशील लोकांनी या काळात आपल्या अंतर्मनाचा आवाज दुर्लक्षित करू नये, कारण तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप वाढलेली असेल. या आठवड्यात तुमच्या आजूबाजूचे वातावरणही बदलताना दिसेल. ज्या लोकांनी आतापर्यंत तुमची किंमत केली नाही ते अचानक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. काही लोक स्वार्थासाठी गोड बोलतील, त्यामुळे कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. विशेषतः आर्थिक व्यवहारांमध्ये आणि भागीदारीत सावध राहणे आवश्यक आहे. काम आणि करिअरच्या बाबतीत हा काळ मोठ्या बदलांचे संकेत देतो. काही लोकांना अचानक नवीन संधी मिळेल. काहींना परदेशाशी संबंधित काम, नवीन प्रकल्प, मोठ्या व्यक्तींचा संपर्क लाभू शकतो. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या यशाकडे काही लोक मत्सराने पाहतील. त्यामुळे तुमचे पुढचे पाऊल गुप्त ठेवणे फायद्याचे ठरेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा राहील. अचानक नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काहींना जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. मात्र लोभामुळे चुकीचा निर्णय घेऊ नका, कारण ग्रहांची स्थिती सांगते की संधी आणि भ्रम या दोन्ही गोष्टी एकत्र दिसतील. योग्य निवड करणे अत्यंत आवश्यक राहील. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा खूपच भावनिक राहील. काहींना अचानक एखाद्या व्यक्तीबद्दल तीव्र आकर्षण वाटू शकते, तर काही लोकांच्या आयुष्यात जुने प्रेम पुन्हा परत येण्याचे संकेत आहेत. पण येथे एक गूढ गोष्ट दिसते. प्रत्येक परत येणारी व्यक्ती आनंद देईलच असे नाही. काही लोक फक्त अपूर्ण भावना जाग्या करण्यासाठी पुन्हा समोर येऊ शकतात. त्यामुळे मनापेक्षा बुद्धीचा वापर करणे आवश्यक राहील. विवाहित लोकांसाठी हा काळ नात्यांची परीक्षा घेणारा ठरू शकतो. छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे, पण संवाद आणि संयम ठेवल्यास नाते अधिक मजबूत होईल. जोडीदाराच्या भावना समजून घेणे खूप गरजेचे राहील. कौटुंबिक जीवनात एखादी गुप्त चिंता अचानक समोर येऊ शकते. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी वाटू शकते. मात्र आठवड्याच्या शेवटी वातावरण शांत होईल. घरात धार्मिक कार्य किंवा शुभचर्चा होण्याचे संकेत आहेत. या काळात आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा ओढा वाढेल. काही लोक मंदिर, ध्यान किंवा मंत्रजप याकडे आकर्षित होतील. विशेष म्हणजे या आठवड्यात तुम्हाला एखादा दैवी योगायोग अनुभवायला मिळू शकतो, जसे की अचानक योग्य व्यक्ती भेटणे, योग्य वेळी मदत मिळणे किंवा अशक्य वाटणारी गोष्ट अचानक पूर्ण होणे. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण वाढू शकतो. सतत विचार केल्यामुळे झोप अपुरी राहू शकते. मान, पाठ किंवा घशाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःला थोडा वेळ देणे आवश्यक राहील. या आठवड्याचा सर्वात मोठा रहस्यमय संकेत असा आहे की तुमच्या आयुष्यातील काही बंद दरवाजे आता हळूहळू उघडू लागतील. पण त्यासाठी तुम्हाला जुना हट्टीपणा, जुन्या भीती आणि भूतकाळातील दुःख मागे सोडावे लागेल. कारण ब्रह्मांड आता तुम्हाला सांगत आहे, तुमची शांतता ही कमजोरी नाही, ती योग्य वेळ येईपर्यंत स्वतःची शक्ती जपून ठेवण्याची कला आहे.